चला मैत्रिणींनो, आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमानिमित्त मी इथे फराळासाठी इथे फराळ चिवडा बनवलेला आहे. तर बघा तो मी इथे बघा अशा प्रकारे इथे हा फराळ चिवडा बनवलेला आहे. तर तो कसा बनविला तर तो बघूया. चला बघा, मी इथे एका पॅनमध्ये म्हणजे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल छान प्रकारे तापून घ्यायचं आहे. आता तापायला वेळ आहे, तर त्यासाठी त्याआधी मी बघा इथे अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे. तर बघा आता तेल छान तापलेलं आहे. तर मी इथे हा जो नायलॉनचा पोहा आहे, हा पोहा इथे तळून घेणार आहे. तर बघा हा नायलॉनचा पोहा आहे, हा मी इथे एक कटोरा घेतलेला आहे. छोटा कटोरा आहे, त्या कटोऱ्यावर नायलॉनचा पोहा मी इथे घेतलेला आहे. तर हा थोडा मोठाच आहे. तर मी इथे याला थोडं नंतर मग तळल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडा छोटा बारीक करून घेणार आहे. तर बघा इथे अशा प्रकारे मी हा नारळाचा पोहा इथे तळत आहे. आणि हा जो पोहा तळतो आहे तेव्हा आपण जो गॅसचा पावर आहे तो थोडा मीडियममध्ये ठेवायचा आहे. एकदम मोठा करायचा नाही, कारण हा पातळ पोहा असतो आणि हा लवकर तळला जातो, म्हणून आपल्याला इथे मीडियम पॉवरवर ठेवायचा आहे. त्यानंतर जे मी इथे साबुदाणा नायलॉनचा घेतलेला आहे, तर तो आपल्याला मोठ्याच पॉवरवर करायचा आहे, कारण की तो खूप मोठा असतो आणि जाड पण असतो. तर तो छान फुटायला पाहिजे, यासाठी मी तो मोठ्याच पॉवरवर आधी करून घेतलेला आहे. नंतर तो थोडा शिजल्यानंतर आपल्याला इथे कमी पॉवर करून घ्यायचा आहे आणि थोडा 1 ते 2 मिनटं तो छान फुटू द्यायचा आहे, जेणेकरून तो आपला कडक राहणार नाही आणि छान प्रकारे असा क्रिस्पी असा नायलॉन साबुदाण्याची तयार होणार आहे. तर बघा छान इथे फुटलेला आहे आणि इथे तेलामध्ये छान बघा इथे छान फुटलेला आहे आणि तेलामधून हा मग नंतर काढून घ्यायचा आहे. तर बघा हा नायलॉनचा साबुदाणा हा डबल झालेला आहे. त्यानंतर इथे बघा मी इथे एका पेपरवर काढून घेत आहे, कारण पेपरवर जर काढल्यानंतर ते तेल नाही पूर्ण त्याचं कमी होऊन जाणार आहे आणि ते तेलकट अजिबात लागणार नाही आहे. तर बघा इथे हा जे चिप्स आहे हे मी घरी बनवलेले चिप्स आहे. तर मी इथे चिप्स पण यामध्ये टाकणार आहे, कारण माझ्याकडे चीज नसल्यामुळे मी इथे चिप्सचा वापर करत आहे. तर मी ते चिप्सचे हे जे मोठे मोठे चिप्सचे तुकडे आहेत, तर मी याला पण बारीक करून घेणार आहे. आता बघा हा जो नायलॉनचा साबुदाणा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी हे जे चिप्स आहे थोड्या वेळ पेपरवर ठेवत आहे, जेणेकरून ते तेल पूर्ण निघून जाणार आहे. आणि त्यानंतर बघा इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे मी इथे कढईत शेंगदाणे पण आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे पण सुद्धा भाजून झालेले आहे. आता हे सर्व भाजल्यानंतर मी गॅस बंद करून घेत आहे आणि मी इथे सगळं हे जो करून घ्यायचं आहे. त्याआधी मी इथे बघा फोडणी आपल्याला इथे थोडं इथे जिरं, मिरची आणि कढीपत्ता टाकून त्या चिवड्या आपल्या फराळ चिवड्यावर घालायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर जिरं टाकलेलं आहे. जिरं छान झाल्यानंतर मी इथे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्तासुद्धा थोडा टाकलेला आहे आणि हे छान प्रकारे इथे शिजवून घ्यायचं आहे. आता बघा हे छान शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत मी इथे चिवडा सगळं सामान हे मिक्स करून घेणार आहे. तर बघा हा नायलॉन पोहा आणि तो पातळ पोहा आहे नायलॉनचा, तो सुद्धा मी इथे मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता जे चिप्स आहेत त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे करून चिप्ससुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. बघा ह्या पेपरवर जर आपण आधी काढून घेतलेलं आहे तर पूर्ण तेल हे पूर्ण निघून गेलेलं आहे. आणि आता यावर मी शेंगदाणे जे तळलेले शेंगदाणे आहेत ते पण घालून घेणार आहे. तर बघा हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून घेतल्यानंतर बघा इथे छान ते मीठ सगळं टाकून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला जे आपण इथे जे हे मिरची वगैरे जे हे केलेली आहे, गरम केलेली आहे, ती सर्व इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. मग इथे आपल्याला मीठ पूर्ण भागाला टाकून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर मी इथे थोडं लाल तिखट पण घालून घेत आहे, जेणेकरून थोडं हा जो चिवडा आहे तो छान तिखट वगैरे छान लागायला हवा यासाठी. नंतर मी इथे चाट मसाला घेतलेला आहे
आता हा चाट मसाला मी इथे थोडा इथे घालून घेणार आहे, जेणेकरून चव ही छान आंबट आणि तिखट अशी प्रकारे लागणार आहे. त्यानंतर बघा इथे जी पिठी साखर आहे, ही पिठी साखरसुद्धा मी इथे 1 चम्मच पिठी साखर इथे घालून घेत आहे. बघा पिठी साखर पण छान सर्व बाजूने आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि आता ही सर्व आपण घातल्यानंतर हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी ते छान प्रकारे हे मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला हे जे आपण झाराच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कोपराने सुद्धा एक वेळा अशा प्रकारे अलट-पलट मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी ते अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे. बघा छान खालचा वरचा खाली असा चिवडा करून घ्यायचा आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा इथे फराळ चिवडा मी घरच्या घरी इथे तयार केलेला आहे. तर माझा हा फराळ चिवड्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत घरगुती व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत राहील. थँक्यू.